तर यस नक्कीच पंचांनी देखील डिसिजन देताना आपापसात चर्चा करून नियम द्यायचे आहेत. पहिला चेंडू यावेळेस लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. अनंतच्या बॅटमधून येतोय. पहिल्या चेंडूवरती एक हा इंच षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज समीरचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय अनंतच्या बॅटमधून. षटकाराने स्वागत केलंय. श्रीगणेश केलंय धाबांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चेंडूला भिरकावलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. वन बाउंड सीमारेषे पलीकडे दुसरा मोठा फटका अनंतच्या बॅटमधून. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. दहा धावा धावफलकावर आल्यात. अनंत चांगली फलंदाजी करतोय. अशा प्रकारची जर गोलंदाजी तुम्ही केली तर नक्कीच मार खावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू वारंवार हा गोलंदाज करतोय. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये फसली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणतीही धाव येत नाहीये. कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती षटकाराला दुसऱ्या चेंडूवरती चौकाराला तिसरा चेंडू निर्धाव येतोय गोलंदाज समीर या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडूला बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका येतोय फलंदाज अनंतच्या बॅटमधून. षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोचले 16 या धावसंख्येवरती. चार चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 16 धावा धाव फलकावर आल्यात. अनंता नावाचा वादळ यावेळेस मैदानात उतरलाय. अनंतच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार आलाय. यावेळेस मिडॉन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज समीर वरती मात्र हल्ले चढवले गेलेत. कमबॅक गोलंदाजी करावी लागेल वीरांनी संघाच्या गोलंदाजांना. यावेळेस साईडला पंचांकडे स्वेर मागितलाय. पंचांनी नाद मान्य केल्या. स्वेर चेंडू घोषित केला. अवांतर धावे. त्या अवांतर धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. बिनबाद 18 अशी धावसंख्या धावफलकावर आली आहे. कंट्रोली संघाची प्रथम फलंदाजी करत असताना समीर आला. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक हाताळताना. पिवनचं शतक आतापर्यंत खराब हाताळले गोलंदाजांना. 2 षटकार आले. एक चौकार, एक सिंगल आणि एक स्वेर चेंडू. वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिलं शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती.
सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळते गोलंदाज अजय. या वेळेस मात्र अनंताला परतावला अजय या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर तो वरती षटकार लगावला होता या फलंदाजाने. समीरवरती मात्र आक्रमण चढवलं होतं. त्याच्यानंतर अजय आलाय दुसरं शतक हाताळताना. पहिल्या चेंडूवरती फलंदाज अनंता बॅक टू द पेव्हिलियन. यावेळेस पंच आमच्याकडे वल्लेस वेर चेंडू घोषित केला. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती अजयने मात्र अनंताला परतवला आहे. अनंत नावाचा वादल मैदानामध्ये गुंगत होता ते मात्र शांत केले गेलं अजय गोलंदाजाने. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. यशनवरून चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज कमबॅक करतोय. पहिल्या षटकात जरी 18 धावा खर्च केले त्याच्यानंतर गोलंदाज अजय आला. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू स्वेर. तिसरा चेंडू चांगला हाताळलाय. नौकऱ्या हाताचा गोलंदाज नौखा गोलंदाज आहे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटची कडा. फलंदाज बाद होईल. शंकरच्या पारीचा अंत होतोय. शंकर बाद झालाय. नौका फलंदाज अनंता मैदानात जातोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू स्वेर. त्याच्यानंतर डॉट आणि विकेट. 3 चेंडू निर्धाव फेकलेत. एक स्वेर चेंडू वगळता. हा गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय. फुटा चेंडू यावेळेस पाणी क्षेत्रामधून चेंडूला काढला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फंबल झालाय. चेंडू थांबणार नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय 4 धावेसाठी. अनंताच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक काय चुका करतात. ह्या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला आठवतील. विराणी टीम अशा चुका जर तुम्ही केल्या तर नक्कीच घरचा रस्ता धरावा लागेल. वारंवार चुका पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील 2 क्षेत्ररक्षकांनी चौकार सोडला. वायलिश लावण क्षेत्रामध्ये देखील 2 क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी चुकी केल्या. बॅक टू बॅक दुसरा चौकार आनंदाच्या बॅटमधून येतोय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक साथ देत नाही गोलंदाजाला. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा शतक सापड्याचा इशारा येतोय. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. शतक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 27 वरती.
सांगी कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो तो गोलंदाज जयेश. पहिला चेंडू जयेशने अवंतर हाताळला. स्वेर चेंडूचा मारा करतोय. अवंतर धावे, त्या अवंतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावर धावा आल्यात 28 धावा. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिट वरती चढवलाय हल्ला रवी या फलंदाजाने. षटकार येथे वाईडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. षटकाराने स्वागत करतोय गोलंदाज जयेश या गोलंदाजाचा. पहिला चेंडू नो हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फ्री हिट होता. रवीच्या बॅटमध्ये येतोय वाईडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. एकदा शॉर्ट पिच चेंडू झेल खाली. स्वतः गोलंदाज करतोय चुकी, मात्र सेकंड अटेम्प्टला झेल टिपला जातोय. जयेशने मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय. स्वतःच्या फोडे तर टिपलाय झेल आणि रवीचा संपलाय खेळ. नौका फलंदाज करण मैदानात जातोय. करण आलाय. नौका फलंदाज रवी बाद झालाय. जयेश कमबॅक करतोय. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर बाद झालाय रवी. करण आलाय. नौका फलंदाज ऑन स्ट्राईक फलंदाज. यावेळेस मोठा प्रहार, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसलाय. जर चेंडू थांबणार नाहीये. डीप मिड विकेट क्षेत्राच्या अवाकाच्या बाहेर हा चेंडू जातोय. एक जबरदस्त माहिती हिट करणच्या बॅटमधून येतोय. षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. या वेळेस पंच आमच्याकडे वल्लेत स्वीर चेंडू घोषित केला. अवंतर धावे, त्या अवंतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरतवलाय. 42 धावा धावफलकावर आल्यात. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर स्वीर चेंडू प्रेशर आलाय गोलंदाजावरती. जयेश नौखा गोलंदाज वीरानी संघाचा. यावेळेस फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. झेल मात्र जमिनीला दान झालाय. नो मॅन्स लँड चेंडू होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. यावेळेस वाईडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे करणच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 50 धावा. अर्धशतक धावफलकावर लागल्या कांट्रोली संघाचा.
तिसरं शतक चालू असताना गोलंदाज जयेश आतापर्यंत 3 षटकार आलेत जयेश वरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या चेंडूवरती किती धाबा येणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडन क्षेत्रामध्ये धोक्याची घंटा. फेकी चांगली. कलेक्शन चांगल्या धावची स्वरूपात अनंताला परतावं लागेल. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. 3 शतकांचा वादवी खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. सांघिक कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज किरण. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. यावेळी झेल. यष्टिरक्षक कोणती चुकी करणार नाही. फलंदाज सुभाष बॅक टू द पेव्हिलियन. सुभाष बस झालाय. त्याच्यानंतर विजय नौका फलंदाज मैदानात येतोय. गोलंदाज कमबॅक करतोय. 3 चेंडू हाताळले ते गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडू आलाय डॉट आणि यावेळेचा स्वीप केलाय चेंडूला. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. जबरदस्त माहिती हिट विजयच्या बॅटमधून येतोय. हा जबरदस्त षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 61 या धावसंख्येवरती. 61 धावा धावफलकावर. धावांचा डोंगर रचला जातोय. कालच्या दिवसात जर विचार केला तर 81 धावा जवळपास जमवल्या होत्या. गावदेवी भिलवले संघानं हायस्कोर होता सामन्यातील कालच्या दिवसातील. आजच्या दिवसात मात्र 61 धावा पार केल्यात. कंट्रोल संघानं 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता मात्र 2च धावा. LB लेग बाय स्वरूपात 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 63 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल शतकातील गोलंदाज किरण. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. मोठा प्रहार. फटका फसलाय. झेल खाली. शतरक्षक फलंदाज विजयच्या बारीचा अंत होतोय. शतक क्रमांक 4 या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलक जाऊन पोहोचले 63 धावा.
येणारे 24 चेंडू 64 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. स्वयंसेवक पंचांना पाणी द्यायचं आहे. चौसष्ट धावांचा पाठलाग करण्यात असे दोन फलंदाज मैदानात पाहतोय. किरण आणि समीर अशी जोडखल मैदानामध्ये आहे. 64 धावींची गरज. सांगे कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिला पिवंश चषक हाताळण्यासाठी गोलंदाज सुभाष. पहिला चेंडू किरणसाठी. पहिला चेंडू यावेळेस फटका फसला. अनंता झेल खाली येतोय. कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
शॉर्ट पिच चेंडूला भिरगावलाय डिपेंड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र चेंडू थांबणार नाही आहे. पहिला चौकार येतोय विराणी संघाच्या फलंदाजाकडून. 2 बाद 4 धावा धावफलकावर आल्यात. हिरामनच्या बॅटमध्ये येतोय पहिला चौकार. 64 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद झाले आहेत. किरण बाद झाला, त्याच्यानंतर अजय बाद झालाय. यावेळेस मोठा प्रहार डीप मिड विकेट क्षेत्राच्या पलीकडे हिरामनच्या बॅटमधून येतोय. दुसरा मोठा फटका षटकार आल्याने षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. अशीच फटकेबाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस 55 शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिले शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. अजूनही 54 धाब्यांची आवश्यकता 18 चेंडूवरती. तर आदरणीय आमचे मान्यवर शेखर पिंगले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. ज्याने सामन्यांना लागणारे ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅच सामनावीरच्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या आहेत. त्यांचा देखील गावदेवी क्रिकेट संघ कलोते यांच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो आणि आभार. विजय आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला आहे. एक धाववाले एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धावसंख्येवरती. तर चौकार येतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. 64 धावांचा पाठलाग करत असताना तत्पूर्वी या ठिकाणी आपण याच्यात मान सन्मान केलं जाईल. आदरणीय शेखर शेठ पिंगले यांचं ज्यांनी या सामन्याला लागणारे सामनावीर स्पॉन्सर केलेत त्यांना मी विनंती करतो आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आयोजक सुनील वाघमारे यांच्या हस्ते त्यांचा देखील मान सन्मान. 1 मिनिट पंच कॅमेरामॅन या ठिकाणी आपण थोडं सत्कार याच्यात मान सन्मान केला जातोय तो थोडा कॅप्चर करायचा आहे. आदरणीय शेखर पिंगले साहेबांचा या ठिकाणी याच्यात मान सन्मान केला जातोय. सामन्याचे सामनावीर ज्यांनी स्पॉन्सर केलेत आणि हे आजच्या दिवस या ठिकाणी त्यांची उपस्थिती आणली आहे. बहुमूल्य वेळ आपल्या आयोजनाला दिला आहे त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. चालू करायचं आहे सामना चालू करायचा. पंच विजय आलाय. 3 चेंडू हाताले ते विजयने धावा खर्च केले 6 धावफलक जाऊन पोहोचले 16 वरती. 64 धावेचा वाटला करत असताना यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट वाडिश लांगोन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक तैनात
उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. पाच चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. शॉर्ट पेच चेंडू उडवलाय. चेंडूला वाईड इश लॉंगॉन सीमारेषे जवळ. शतरक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. फेकी चुकीचे कलेक्शन चुकीचा. त्या मोबदल्यात मात्र येतील 2 धावा. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय विराणी संघाची 19 धावा. 64 धावांचा पाठला करत असताना 19 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 45 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे 12 चेंडू.
6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 5 मोठी फटके मारावे लागतील समीर या फलंदाजाला. समीरच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले तर रवीवरती हल्ले चढवले समीरने. करण आलाय चौथं शतक हाताळण्यासाठी. यावेळेस शरीरयष्टीपासून चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न असफळ ठरला आहे. चेंडू थांबणार नाहीये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. वन बाउंड सीमारेषे पलीकडे करणवरती मात्र हल्ले चढवले आहेत. फलंदाज समीरने चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. ज्या चुका विराणी संघाने केल्या त्या चुका मात्र शेवटच्या क्षणापर्यंत राहिल्यात विराणी संघासमोर. यावेळेस मोठा प्रहार, फटका चांगला आहे वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. समीरच्या बॅटमधून येतोय तिसरा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवरती. तीन चेंडू 19 धावींची आवश्यकता. फटका फसलाय मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. सुनील वाघमारे आयोजक कुठे असतील त्याने व्यासपीठावर यायचं आहे. किलदवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. लगेचच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाईल. केलेदवाडी संघाचा संघनायक नामदेव आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला सामना मात्र चांगला जिंकलाय केलेदवाडी संघानं. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. चुकी झेल जमिनीला दान झाले मात्र विजय होतो कांडोळी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गुडगुड कौतुक. केलेदवाडी संघाचा संघनायक आणि कांडोळी संघाचा संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी सेकंड करून घ्यायचं आहे विराणी संघ आणि कांडोळी संघ.